हां सर बोला ना. व्हॉट? सर मेल केलाय मी तुम्हाला. येस सर. अच्छा नाही आला का? ओके उद्या करतो मी तुम्हाला मेल. हॅलो. अच्छा अर्जंट आहे का? ओके आता करतो. वेट सर मी लगेच करतो. लगेच करतोय सर मेल. हां सर आता लॅपटॉपच घेतोय तुम्हालाच करतोय मेल. येस सर करतो. ओके सर बाय. काम काम नुसतं काम. साधं एन्जॉय सुद्धा करायला देत नाही. हम्म, हम्म, हम्म. किती सुंदर दिसतेस ग तू. The coffee is really nice, कानातले isn't बघ. it? किती छान वाटतं तुझ्यावरती यार. Okay. तू हसत राहिलीस ना खूप छान वाटतं तुझ्यावर बघत राहायला. त्यात त्या पंकजने डोक्याला ताप करून ठेवलाय. पंकज कारखानीस, ओनर ऑफ पंकज हॉलिडेज अँड रिसॉर्ट. साल्याने साल्याने माझं लाईफ डिस्टर्ब करून ठेवलंय. बॉस असल्याचा फायदा उचलतो. युसलेस. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलके कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. दिवसभर ऑफिसमध्ये एकत्र असतात तरी इथे उतरल्यानंतर काय बोलायचं असतं. घरी असल्यावर हिच्या चेहऱ्यावर नेहमी टेन्शन असतं पण बॉस सोबत नेहमी एन्जॉय. चला आजकाल ना डोक्यात जायला लागले ते आणि ही डोक्यात जात नाहीये. आजकाल स्वतःचं आयुष्य जगतोय. पेईंग गेस्ट नाहीतर काय. घरात महिन्याला ठराविक रक्कम दिली की याची जबाबदारी संपली. बाकी कुठली जबाबदारी घ्यायला नको. हा असाच पित राहिला ना तर स्वतःची वाट लावून घेणार आहे. जॉबचं टेन्शन आहे की आणखी कुठलं बोलेल तर कळेल ना. मनमानी कारभार आहे.
सारिकाताई का नाही आली? घ्या, ऑफिसला कधी लवकर जायचं असेल नेमकं त्याच दिवशी कामवाल्या बायका आजारी पडणार. 2 दिवसांपूर्वी झाडू पोछावाली आजारी पडली, आज ही पोळ्या करणारी. वी आर नॉट अलाउड टू फॉल सिक. आम्हाला मेला आजारी पडलं तरी कामाला जायलाच हवं. आणि आजारी पडलं तरी सांगणार कोणाला? सांगितलं तरी समोरून एकच उत्तर येणार, तुझं हे नेहमीचंच असतं. प्रेम केलं आणि माहेर गमावून बसले. आणि सासरच्याने तर कधी प्रेमाने जवळ घेतलंच नाही. चला लागा आता कामाला. Come on, Arya. Wake up. Aren't you getting late for school? बॅग भरलीस ना? हो होमवर्क केलास का? हो गुड गर्ल. chubby cheeks, dimple chin, rosy lips, teeth within. मॅडम, आधी तुम्ही तुमचे टीथ घासायला घ्या. चला. कम ऑन. डाडा डाडा डाडा, आज तुला ऑफिस मध्ये नाही जायचं? उशिरा जाणार आहे मी. 12 पर्यंत निघेन. ऐरोलीच्या बँकेत जायचं आहे. मम्माला सांग टिफिन नको आज म्हणून. मम्मा मम्मा मम्मा. मम्मा मम्मा मम्मा. वाय यू शाउटिंग आर्या? मी ऐकलंय सगळं. तू हो आंघोळीला आधी. डॅडांच्या नाकावरती फारच राग असतो. ते अँग्री का होतात? मला काय माहिती, तुला कशाला आल्यात नसत्या चौकशा? तुमच्या दोघांचं भांडण झालं तर सगळ्या राग आमच्यावरतीच. अर्ण उठला वाटतं. सकाळीच मूड खराब केला. The wheels on the bus go round and round, round and round. Good morning, sir. What? We got a Global Tourism Award? Great. Congratulations, sir. काय म्हणताय? आजच संध्याकाळी पार्टी अरेंज केली आहे? ओके सर. सर तुम्ही निघा. तुम्ही निघा, मी ट्रेनने येईन. ओके. हां हां सर. संध्याकाळी पार्टी आहे म्हणजे रात्री उशीर होणार आणि आईला गाडीने घरी सोडणार. आज मला घरी यायला उशीर होईल. मुलांना बेबी सिटिंगमधून घेऊन ये. मला ऐरोलीला किती वेळ लागेल सांगता येत नाही. अरे पण आज 12 पर्यंत घरीच आहेस ना? निदान त्यांना नेऊन तरी सोड. हे बघ, तुला किती वेळा सांगितलंय की असली युजलेस कामं करायला माझ्याकडे वेळ नाही म्हणून. मनमानी आयुष्य जगायला वेळ आहे, घरासाठी वेळ नाही. मुलं माझ्या एकटीचे नाही आहेत. दुसऱ्या मुलाचा हट्ट तुझाच होता ना? आता गप्प काय आहेस? बोल ना. यार तुला सांगितलं ना की मुलांना बेबी सिटिंगला सोडायला निदान एखादी बाई ठेवू म्हणून. कधी कधी काही काही वेळेला मुलांना पालकांची गरज असते. मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तेवढा वेळही नाही आहे. हो, आता बॉस आहे ना बोलायला. आता सगळा वेळ बॉसकडे असेल. संध्याकाळची पार्टी. साडी कुठली बरं नेसावी?
आर्या ही कशी राहील? नाही ही नको. ही मागच्याच फंक्शनला नेसली होती. हीच घेते. निशाकडे चेंज करते. आर्या, आर्या, काय मम्मा? आर्या, हा काय झालं मम्मा? तू पोळी भाजी खाल्लीस का? हो. मग ही पोळी भाजी खायला दे. कोणाला? डॅडाला. हं. व्हॉट नॉनसेन्स. काय झालं डॅडा? आजकाल तुझ्या मम्माचं लक्ष कुठे असतं? भाजीत केस सुद्धा टाकायला लागली का? हाऊ डिस्गस्टिंग. किती ते कुचकट बोलणं. जसं काय मी मुद्दामून भाजीत केस टाकलाय. आता माझ्या केसांचा तिटकारा यायला लागलाय. काल परवापर्यंत तर अभय, काय चाललंय तुझं? तुझ्या केसांची खेळतोय. तुझ्या केसांमध्ये ना स्वतः गुंफून जावंसं वाटतं. हो का? हं. मग फक्त केसांचीच खेळत राहणार आहेस की? आता एक केस कुठे भाजीत सापडला तर किती आकांतांडव करतोय. याला झालंय तरी काय? मम्मा मम्मा, आपल्याला जायचं होतं ना? मी अर्णवला घेऊ. नाही. पाडणारच का त्याला? तू बॅग घे, मी घेते त्याला. हाय सर. हॅलो, अभय सुकटणकर हियर फ्रॉम सॉफ्टवेअर सोल्युशन्स. येस सर, आय नो सर. सर, आय विल बी ॲट ॲरोलीज बँक बाय 1:30. ओके सर. या, बाय सर. Come on, Arya. Come on, quick, hurry up. Wear your shoes, come on. ताई, मला जायला उशीर होणार आहे, तर याला किमटी भरवून द्या आणि आर्या पण तुमच्याचकडे जेवेल. हां, हे घ्या. बाय बच्चा. बाय. May I come in, sir? Come in. Sir, good morning. Very good morning. Sir, congratulations for Global Tourism Award. Thank you, Shalmali. Thank you very much. आणि तुझेही खास अभिनंदन. आणि कंपनीज गॉट दिस अवॉर्ड बिकॉज ऑफ द ऑनेस्ट स्टाफ. अँड स्पेशल थँक्स टू यू बिकॉज ऑफ युअर स्पेशल एफर्ट्स. Thank you, sir. Sir, it's an achievement for this company. सर, भेटूया पार्टीला संध्याकाळी. थँक्यू. शाल्मली, आपली पार्टी खूप मस्त झाली. हो ना. आणि खूप मस्त एन्जॉय केलं यार. हो हो. अरे इनफॅक्ट आपलं गाणं सुद्धा खूप छान झालं यार. मजा आली. आणि निशा, तुझ्याबद्दल काय ग? तुझा डान्स, तुझा आणि आपला आनंद मांजरेकरांचा डान्स तर काय अप्रतिम. म्हणजे आम्ही पण एन्जॉय आणि तू पण मस्त नाचत होती थँक्यू सो मच त्याच्याबरोबर. सर. पण सर, हां. तुम्हाला माहिती आहे काय? आपली शाल्मली तर माझ्यापेक्षा खूप चांगला डान्स करते. काय म्हणतेस?
आता कशाला ते जुने विषय? काय चाललंय हे? अरे डान्सची कॉम्पिटिशन आहे ना, त्याचीच तयारी सुरू आहे. स्टॉप इट. आय सेड स्टॉप इट. आय डोंट लाईक दिस काइंड ऑफ थिंग्स. अरे पण एकदा सांगितलं ना, मुलांकडे लक्ष दे त्यापेक्षा. इकडे थांबा. बाय. बाय. सर थोडे लेफ्टला घ्या, मला बेबी सिटिंग मधनं मुलांना घ्यायचंय. ओके. गाडीत बोलून समाधान होत नाही वाटतं यांचं. ओके सर. ओके ओके बाय. थँक्यू. गाडीतून उतरल्यावर अजून काय वेगळं बोलायचं असतं. Did you miss Mama? आज लवकर घरी आलास ना? मुलांना का नाही घेऊन आलास? आय ऑलरेडी टोल्ड यू मला या असल्या फालतू कामांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही म्हणून. देन प्लीज डोंट डिस्टर्ब मी. एक कॉन्फरन्स मीटिंग सुरू आहे. ऐक, मला बोलायचं आहे तुझ्याशी. काय बोलायचंय? मम्मा माझा होमवर्क. तू जा आतमध्ये, मी आले. तुला काय बोलायचंय ते लवकर बोल. मला आर्याचा होमवर्क पण घ्यायचा आहे. आता बोलशील? शाल्मली, गेले कित्येक दिवस बघतोय मी, यू अँड युअर बॉस. व्हॉट? काय बोललास तू? यू हॅव अ रिलेशनशिप विथ युअर बॉस. तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आजपर्यंत तू मनाला येईल तसं वागत होतास आणि आज मनाला येईल तसं बोलतोयस. हे बघ, तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. हे बोलायचं तू धाडस कसं केलंस? अरे मग काय करू मी? सांग ना, काय करू? गेले कित्येक दिवस ना हे वादळ माझ्या डोक्यात घोंगावतंय. तुझ्या या वादळाला ना तू वाट करून दिलीयस. आणि माझं काय? मला तुझ्याशी बोलायची आता अजिबात इच्छा राहिलेली नाहीये. आणि मला तुला आता कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. You have a relationship. You have a relationship. अभय, आज तू लिमिट क्रॉस केलंस. आजपर्यंत तुझं हे अरेरावीचं वागणं, तुझे अन्याय मी सहन केले. पण हा तुझा आरोप मी कधीही सहन करणार नाही. आणि हे बघ, ही नोकरी मी मौज मजा करण्यासाठी करत नाहीये. तू घराची जबाबदारी घेणार असशील तर देते नोकरी सोडून आणि बसते घरात. मुलांकडे लक्ष देता येईल आणि तुझ्याही डोक्याला ताप नको. बोल, आहे तयारी? या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनात काय असेल हे जाणून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाहीये. कारण यापुढे आपला संसार म्हणजे एक ऍडजस्टमेंट असणार आहे आणि अशी ऍडजस्टमेंट करत जगायची माझी अजिबात इच्छा नाही.
संसार हा परस्परांच्या विश्वासावरच चाललेला असतो. तो संपला की सगळंच संपलं. मग कितीही प्रयत्न केले तरी हे संशयाचं भूत डोक्यातून उतरणार नाही. तेव्हा यापुढे मला काय म्हणायचंय हे तुला समजलं असेलच. शाल्मली, शाल्मली, सर काय ग तब्येत बरी नाही का तुझी? नाही, हो हो, रात्री झोप नाही झाली. अगं तब्येत बरी नसेल तर सुट्टी घे. ओके सर, या. मयुरी, मला तुला भेटायचंय. ओके, येते मी. मयुरी, मला तुला काहीतरी सांगायचं. अभयचं वागणं बदललेलं आहे. तो ते व्यवस्थित वागत नाही माझ्याशी. काल त्याने माझ्यावर संशय घेतला. मी नाही सहन नाही करू शकत आहे आता काही. नाही सहन करू शकत आहे. शाल्मली, आय नो, अशी ॲडजस्टमेंट करत संसार करणं मलाही पसंत नाही. बाईने का म्हणून अपमान सहन करायचा? तिलाही सेल्फ रिस्पेक्ट असतोच. आय अग्री विथ युअर डिसिजन. पण काही दिवस आपल्याला थांबावं लागेल. नेक्स्ट व्हिजिटसाठी मी तुला कळवेन. पण घाबरू नकोस, मी आहे सोबत. ठीक आहे. काळजी करू नकोस. हां हो. शाल्मली, हॅलो डॉक्टर, आता बरं वाटतं ना तुला? हो ग, पण माझी मुलं वाट बघत असतील. काळजी करू नको. हां, डॉक्टरने सांगितले तुला स्ट्रेसमुळे भोवळ आली होती. हो. चर्च छोड दे ना. सांभाळून जा आणि मला फोन कर. हो हो, आय विल. अहो नाही, तिकडे दंगल सुरू आहे. तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. तिकडे नाही जाता येणार तुम्हाला. अहो नाही जाता येणार तिकडे. ओ बाई, तुम्ही कुठे चाललाय? माझी मुलं चला बेबी इकडे. सिटिंग मध्ये नाही, मला नाही, नाही. जायचंय. पुढे प्लीज, दंगल सुरू आधीच आहे. उशीर झालाय. अहो, माझी नाही, मुलं नाही, तुम्हाला जाता येणार अहो ती नाही, छोटी ऐका. आहेत. मला नाही, अहो, पण मला त्याला मी प्लीज काय सोडा. करू? मला अहो, तुम्ही, पण त्याला मी काय करू? आम्हाला वरून मी ऑर्डर तुम्हाला आहे. रिक्वेस्ट तुम्ही जाऊ करते, नाही प्लीज शकत. मला जाऊ द्या. नाही, 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 चला, माझी चला, मुलं निघा, छोटी निघा. नाही, आहेत. नाही, चला, निघा. प्लीज. चला तुम्ही पण निघा. चला चला निघा. चला निघा. चला. भैया, वर्ली से वेस्ट चलेंगे? जल्दी चलिए. शिट, या फोनला पण आताच स्विच ऑफ व्हायचं होतं. आर्याला थोडं तरी कळतं, पण अर्णव तर वाटेकाठी डोळे लावून बसला असेल. बापाला तर कसलीच फिकीर नाही. तो कसला येतोय? कंपनीत थांबला असेल, नाहीतर बारमध्ये ढोसत बसला असेल. रात्र झाली की येईल झिंगून. काय करत असतील दोघं?